आज मी तुम्हाला विदर्भ पद्धतीचे रोडगे कसे तयार करतात ते सांगणार आहे. आधी लोक जे गोवऱ्यामध्ये करत होते, आता गोवऱ्यामध्ये तर काही शक्य नाही. आपण आता त्याच पद्धतीने गोवऱ्यासारखे सेम टू सेम लागणारे रोडगे घरी बनवू शकतो. तर सर्वप्रथम गिरणीमधून जाड कणिक दळून आणायची, त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं, नंतर ओवा टाकायचा आणि थोडं कडकडीत करून तेल टाकायचं. अशा प्रकारे ती कणिक घट्ट मळून घ्यायची आणि कणिक मळून झाल्यानंतर 10-15 मिनिट ती आपल्याला भिजायला ठेवावं लागते, म्हणजे मुरू द्यायची ते थोडीशी. हे रोडगे अगदी गोवऱ्यातल्या सारखे लागतील. तुम्हाला ओळखायला पण नाही येणार. नवीन माणसाला जर तुम्ही खायला दिले, सांगितलं गोवऱ्यातले आहेत की ते गोवऱ्यातलेच लागतील, अजिबात ओळखायला येणार नाही की ओव्हन मध्ये केलेले आहे म्हणून. अशा प्रकारे घट्ट गोळा भिजून घ्यायचा कणकेचा आणि 10-15 मिनिट तो रेस्ट करू द्यायची त्याला, म्हणजे ते कण जे जाडसर असतात ते त्याच्यात मुरतात आणि मुरल्यानंतर मग त्याचे रोडगे करायचे. अशा प्रकारे कडक आणि अशी घट्ट कणिक मळून घ्यायची. थोडा त्याला तेलाचा हात लावून रेस्ट करू द्यायची छानपैकी. मग त्याचे रोडगे एकदम असे गोवऱ्यातल्यासारखेच होतील आणि ओळखायला पण येणार नाही तुम्हाला. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्याच्या अशा पोळ्या करायच्या. मोठी, मग त्याच्यापेक्षा छोटी, मग त्याच्यापेक्षा छोटी, आणि तेल लावून ठेवत जायच्या. मध्ये मध्ये तेल लावायचं आणि मग त्याचा असा 2-3 पोळ्या टाकून झाल्या की मग त्याचा असा गोळा करायचा, आपण दालबाटीचा करतो तसा. पण हे पारंपरिक रोडगे झाले. ज्यांना ते गोवऱ्यातले रोडगे वांग्याची भाजी विदर्भातली आवडते त्यांना हे खूप आवडते. आणि विशेष म्हणजे तेल नाही, तळलेलं नाही, तेल पण नाही जात, एकदम आपले साध्या पद्धतीनं. आणि वरून असं त्याला करून असं छान त्याचे गोल करून घ्यायचे असे रोडगे. अशा प्रकारे सर्व याचे आता मी गोळे बनवून घेते. हा ओव्हन आहे, साधा ओव्हन आहे. आता याला तर झाले 35 वर्ष. माझ्या लग्नात मला प्रेझेंट आलेला ओव्हन आहे हो हा. आता या ओव्हन मध्ये अशी जाळी येते आणि त्याच्यावर असे ठेवून द्यायचे. स्लो गॅस करून ठेवायचा आणि झाकण ठेवून द्यायचं. अशा प्रकारे ते मीडियम टू लो फ्लेमवर होत राहतात आणि 20-25 मिनिटात होतील ते. आता झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते फायनल तयार झाले की. अशा प्रकारे गोवऱ्यातले रोडगे बघूया आपण आता. अशा प्रकारे स्लो गॅसवर हे होऊ द्यायचे. आता हे झाल्यासारखे आहे, अजून 10 मिनिटं होऊ द्यायचे. विदर्भातल्या लोकांना हे रोडगे याच्यासोबत वांग्याची भाजी असली की बस, काही पाहिजेच नाही. शेतामध्ये तर प्रत्येकाच्या घरी तुम्हाला अशा रोडग्याच्या पार्ट्या झालेल्या दिसतील. वांग्याची भाजी, याच्यासोबत साधं वरण, तूप आणि गुळ तूप टाकून याचा चुरमा पण करतात. खूप टेस्टी लागतात. आणि तेल वगैरे नसते त्यामुळे काही आपल्याला हे पण नाही, भरपूर खाऊ शकतो आपण. ऑइली नसतात, तळलेले नसतात दालबाटी सारखे. भरपूर प्रमाणात खाल्ले तरी याचं काही दुष्परिणामही नाही होत आणि तळलेली नसतात. अशा प्रकारे हे आता होत आहे स्लो गॅसवर. अशा प्रकारे आता आपलं फायनल तयार झाले आहेत रोडगे. आता आपण ताट वाढूया. पहिल्यांदा मीठ, मग चटणी, याच्यासोबत साधं वरण किंवा फोडणीचं वरण सुद्धा चांगलं लागते. साधं वरण आणि त्याच्यावर तूप, वरणावर साध्या वरणावर तूप घ्यायचं. आणि विदर्भातली वांगे आलूची भाजी तर माहीतच आहे तुम्हाला कशी फेमस आहे. तर वांगे आलूची भाजी असते याच्यासोबत, आलू वांगे रस्सा. आणि पूर्ण शिजल्यानंतर ते असे छान मोकळे मोकळे होतात अगदी, आणि चवीला खूप टेस्टी लागतात. आजपर्यंत छान शिजलेले आहेत ते, बघू शकता तुम्ही. ज्यांना वयस्कर लोकांना सुद्धा चावायचा प्रॉब्लेम असला तरी आतमधलं त्यांचं इतकं मऊ असते. आणि भात आणि गूळ आणि तूप टाकून मिक्सरमधून फिरून त्याचा चुरमा करायचा. खूप टेस्टी लागतो, इतका टेस्टी लागतो हा चुरमा. अशी विदर्भ स्पेशल थाळी तयार झाली आपली फायनल. साधं वरण, तूप, आलू वांग्याची भाजी, रोडगे, भात आणि
चुरमा बघू शकता तुम्ही, इतका मऊसूत होतो आणि इतका छान लागतो चवीला. अशा प्रकारे रोडग्याची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवली. तुमच्याकडे याला काय म्हणतात किंवा काही तुम्हाला अजून विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता.